निकालाचं जे विश्लेषण केलं जातंय त्यातून अशा पद्धतीची टीका होते की हा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या आहे। सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांना किंवा विधानसभा अध्यक्षांना ज्या गाईडलाईन्स घालून दिल्या होत्या त्या गाईडलाईन्सचं पालन विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालादरम्यान केलं नाही, अशा स्वरूपाची टीका केली जाते। या टीकेकडे तुम्ही कसं पाहताय? टीकांकडे मी मुळीच लक्ष देत नाही, कारण बिनबुडाचे आरोप करणं कोणालाही शक्य असतं, पण ते आरोप सिद्ध करणं किंवा माझ्या निकालात नेमकी काय त्रुटी आहे किंवा काय बेकायदेशीर आहे किंवा काय असंविधानिक आहे हे न सांगता फक्त टीका करण्याला काय अर्थ आहे? सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन केलं गेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्सच्या आधारावरतीच हा निर्णय घेतला गेला आहे। जर का तो तुम्ही वाचलात किंवा नीट ऐकला असेल काल, तर त्यातून प्रत्येक जो मी निर्णय घेतला त्यात सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश कसा लागू होतो हे मी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। पण नार्वेकरजी, तुमच्याकडे ज्यावेळेला हा निकाल सोपवला होता सुप्रीम कोर्टाने, कुठच्या परिच्छेदात, कुठच्या पानावरती, सगळं